Hi students, in last lecture we have seen free body diagrams, how to draw free body diagrams, and in today's lecture we are going to discuss some examples which are going to be solved by using the free body diagrams. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलेलं आहे, फ्री बॉडी डायग्राम्स ज्या आहेत त्या कशा ड्रॉ केल्या जातात, फ्री बॉडी डायग्राम्स म्हणजे काय असतात, त्याचा यूज काय हे आपण पाहिलं. ओके, तर आता ते थेरी पॉइंट ऑफ व्ह्यू आपण फ्री बॉडी डायग्राम्स हे बघितलेलं आहे. मग आज आपण आता आजच्या लेक्चरमध्ये फ्री बॉडी डायग्राम्सचा यूज करून काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व करणार आहोत. म्हणजे एक्झाम्पल्समध्ये FBD हा कन्सेप्ट कसा अप्लाय केला जातो हे आज आपल्याला स्टडी करायचं आहे. त्यासाठी सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं आहे की एररलेस हे जे बुक आहे आपलं त्याच्यामध्ये मोशन ऑफ कनेक्टेड बॉडीज हा जो सेक्शन आहे तो सगळ्यांनी आजचं लेक्चर झाल्यानंतर त्याच्यामध्ये असणारे जे MCQs आहेत ते सॉल्व करायला घ्यायचे आहेत. बघा, आजच्या लेक्चरमध्ये FBDचा यूज करून काही न्यूमरिकल्स आपण सॉल्व करतोय. तुम्हाला त्याची आयडिया येईल की एक्झाम्पल्स कसे सॉल्व करता येतात FBDचा यूज करून. तर तुम्हाला काय करायचं आहे की एररलेस बुकमध्ये असणारा सेक्शन मी सांगते, मोशन ऑफ कनेक्टेड बॉडीज हा जो सेक्शन आहे याच्यामध्ये असणारे MCQs जे आहेत ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आणि त्याच्यासाठी तुम्ही या लेक्चरमध्ये घेतलेल्या एक्झाम्पल्सची हेल्प घेऊ शकताय, समजून घेऊ शकताय. ओके, त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येक एक्झाम्पल हे व्यवस्थित स्टडी करायचं आहे. बघा, याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल बघा, फर्स्ट एक्झाम्पलमध्ये काय सांगितलेलं आहे तर M1, M2 आणि M3 अशा प्रकारे तीन मासेस आहेत, तीन बॉडीज आहेत, त्यांचे तीन बॉडीजचे मासेस आहेत M1, M2 आणि M3. हे तीन काय घेतले आपण, ब्लॉक घेतलेले आहेत. ओके, तर याच्यामध्ये काय केलं तर हा जो एक सरफेस आहे, हा सरफेस आहे, हा सरफेस कसला आहे तर फ्रिक्शनलेस सरफेस आहे. फ्रिक्शनलेस सरफेस आहे, फ्रिक्शन नाही आहे त्याच्यावर, स्मूथ सरफेस आहे. आणि त्याच्यावर काय केलं आपण M1, M2, M3 तीन मासेस असणारे तीन बॉडीज इथे आपण ठेवलेले आहेत. आणि M1, M2 यांच्यामध्ये एक स्ट्रिंग कनेक्टेड आहे, M2 आणि M3 यांच्यामध्ये इथे एक स्ट्रिंग कनेक्टेड आहे आणि M3च्या पुढे एक स्ट्रिंग कनेक्टेड आहे. बघा काय काय सांगितलं, याच्यामध्ये तीन स्ट्रिंग तुम्ही यूज करताय. एक कनेक्टेड आहे M1 आणि M2 मध्ये, सेकंड आहे M2 आणि M3 मध्ये आणि M3च्या पुढे एक स्ट्रिंग कनेक्टेड आहे. आता ही फर्स्ट स्ट्रिंग या दोघांच्या मध्ये जी आहे त्यांच्यामध्ये टेन्शन T1 आहे असं सांगितलंय आपल्याला. ह्या दोघांच्या मध्ये जी स्ट्रिंग कनेक्टेड आहे याच्यामध्ये टेन्शन T2 आहे आणि इथे जी स्ट्रिंग आहे त्याला T3 हे टेन्शन आहे. म्हणजे इथं काय केलं तर अशा प्रकारे तीन मासेस आहेत आणि तुम्ही काय केलं तर ही जी स्ट्रिंग आहे याला पकडून इकडे फोर्स अप्लाय केलं. ओके, म्हणजे तुम्ही फोर्स कुठे अप्लाय केलेला आहे, टुवर्ड्स राईट. ओके, सगळ्यांच्या लक्षात आलं का. बघा, हे तीन मासेस असे कनेक्टेड आहेत, ही स्ट्रिंग इथं आपण पकडली आणि इकडे ओढली फोर्स अप्लाय करून, तर काय होणार आहे, हे तिन्ही मासेस या सरफेसवरून पुढे सरकतील आणि ह्या स्ट्रिंग्समध्ये काय असेल मग टेन्शन प्रोड्यूस होईल. ओके, मग इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे बघा, T3 सांगितलंय. T3 म्हणजे काय, टेन्शन आहे. कुठल्या स्ट्रिंगला, इथं जिथं आपण थर्ड मास जो आहे त्याला जे स्ट्रिंग कनेक्टेड आहे त्याला तुम्ही काय केलेलं आहे, पुल केलेलं आहे. ओके, ओढलेलं आहे आणि त्या स्ट्रिंगमध्ये ओढल्यानंतर टेन्शन किती असणार आहे तर 40 न्यूटन हे दिलंय आपल्याला. T3 किती आहे तर 40 न्यूटन एवढं आहे आणि तुम्ही याला फोर्स अप्लाय करून पुल केलं. म्हणजेच T3 म्हणजे काय झालं तर अप्लाइड फोर्स झालं. ओके, म्हणजे या स्ट्रिंगमध्ये जे टेन्शन आहे ते म्हणजे काय आहे, अप्लाइड फोर्स आहे. अप्लाइड फोर्स म्हणजे त्या स्ट्रिंगला अप्लाय केलेलं फोर्स म्हणजे काय असेल, अप्लाइड फोर्स. T3 आहे अप्लाइड फोर्स. M1 दिलाय तुम्हाला 10 kg, M2 दिलाय 6 kg, M3 दिलाय 4 kg. ओके, हे आहे 10, हे आहे 6 आणि हे आहे 4 kg. आणि तुम्हाला काय विचारलंय तर T2 म्हणजे इथलं टेन्शन, या स्ट्रिंगमधलं टेन्शन किती आहे असं विचारलेलं आहे. आता हे एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं हे आपण बघूयात. ओके, तर याच्यामध्ये मला सांगा की सपोज मला ह्या स्ट्रिंगमधलं टेन्शन काढायचं आहे. हे एक्झाम्पल जे आहे प्रॅक्टिकली इमॅजिन करायचं. काय केलं आपण, तीन मासेस ठेवले, मी एका इकडे स्ट्रिंगला काय केलेलं आहे असं पुल केलं. पुल केल्यानंतर काय होईल सांगा मला, हे असं आहे ना, ही स्ट्रिंग जी आहे ही इकडे मी सपोज पुल केली, तर पुल केल्यानंतर इथं टेन्शन आपल्याला इथलं टेन्शन काढायचं आहे, T2 काढायचं आहे. म्हणजे इथं जी स्ट्रिंग आहे
टेन्शन म्हणजेच काय असणार? फोर्स. हे पहिल्यांदा आपल्याला लक्षात आलं पाहिजे. टेन्शन म्हणजे काही वेगळं आहे का? नाही. टेन्शन म्हणजे काय असतं? फोर्स असतं. म्हणजे इथलं तुम्हाला फोर्स काढायचं आहे. मग फोर्स इक्वल टू काय असतं? मास इंटू ॲक्सलरेशन. फोर्स इज इक्वल टू काय असतं? मास इंटू ॲक्सलरेशन. आता थोडं इमॅजिन करा, ज्यावेळेस आपण हे मासेस इकडे ओढणार आहे त्यावेळेस या स्ट्रिंगला कोणाकोणाचा लोड असणार आहे? या स्ट्रिंगला कोणत्या दोन मासेसला पुढे ओढायचं आहे? तर या स्ट्रिंगला कनेक्टेड असणारे दोन मासेस आहेत M1 आणि M2. ही सिस्टीम अशी इकडे मूव्ह होणार आहे ना, बरोबर? मग या स्ट्रिंगमध्ये जे टेन्शन आहे ते टेन्शन कुणामुळे आहे? तर या दोन मासेसमुळे. ओके, स्ट्रिंग ताणली जातीये का तर तिला दोन मासेसला पुल करावं लागतंय. कोणत्या दोन मासेसला? तर M2 आणि M1ला. म्हणजे या स्ट्रिंगमध्ये असणारं टेन्शन हे कुणामुळं आहे? तर या दोन मासेसमुळे. मग आता टेन्शन इक्वल टू काय असतं? आताच सांगितलं मी, टेन्शन म्हणजेच काय? इट इज नथिंग बट द फोर्स. मग आता सपोज मला फाइंड आउट करायचे T2, तर कसं काढणार मी? मास इंटू ॲक्सलरेशन. किती मास आहे? तर M1 प्लस M2. म्हणजे या स्ट्रिंगला असणारं टेन्शन हे या दोन मासेसमुळे आहे. म्हणजे टोटल मास या स्ट्रिंगला कनेक्ट असलेलं किती आहे? M1 प्लस M2 आहे. मग M1 प्लस M2 इंटू काय करायचं? A. T2 इक्वल टू काय असणार? M1 प्लस M2 इंटू A. दिस इज द टेन्शन इन द स्ट्रिंग. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकल्या पाहिजेत. M1 M2 आपल्याला माहीत आहे. ॲक्सलरेशन माहिती आहे का? नाही. मग ॲक्सलरेशन A कसं फाइंड आउट करायचं? तर ॲक्सलरेशन ऑलवेज लक्षात ठेवा. कसं फाइंड आउट कराल? तर ॲप्लाइड फोर्स डिवायडेड बाय काय करायचं? टोटल मास. ॲप्लाइड फोर्स अपॉन टोटल मास केलं की आपल्याला काय मिळतं? ॲक्सलरेशन मिळतं. बघा, सपोज इथं आपण ह्याला पुल करतोय तर फोर्स किती अप्लाय झालं? T3. आणि तुम्ही मास किती टोटल घ्याल? सिस्टीमचं टोटल मास घ्यायचं. या सिस्टीममध्ये कोण कोण आहे? M1 M2 M3 तीन मासेस आहेत. मग टोटल मास ऑफ द सिस्टीम कसं काढायचं? M1 प्लस M2 प्लस M3 करायचं. ॲप्लाइड फोर्स काय आहे? T3 आहे. मग फॉर्म्युला पुढे काय येईल बघा? इक्वल टू T3 अपॉन M1 प्लस M2 प्लस M3. ओके, T3 अपॉन M1 प्लस M2 प्लस M3 इक्वल टू T3 किती आहे बघा? 40 न्यूटन डिवायडेड बाय टोटल मास करा 10 प्लस 6 प्लस 4. 10 प्लस 6 प्लस 4 म्हणजे 40 अपॉन 20. आन्सर किती मिळालं? 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज ॲक्सलरेशन. इथे आपल्याला काय मिळालं? ॲक्सलरेशन मिळालं. A इक्वल टू 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता आपण टेन्शन T2 काढूयात. T2 इक्वल टू M1 प्लस M2 इंटू काय आहे? A विच इज इक्वल टू M1 किती आहे बघा? 10. M2 किती आहे? 6 आणि इंटू A किती आहे? 2. म्हणजे 16 इंटू 2 विच इज इक्वल टू काय आलं? 32 न्यूटन. 32 न्यूटन. लक्षात ठेवा, टेन्शन T2 किती मिळालं आपल्याला? 32 न्यूटन. ऑप्शन D विल बी द करेक्ट ऑप्शन. आता इथे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की टेन्शन आणि फोर्स या दोघांचं युनिट सेम आहे. कारण टेन्शन म्हणजेच काय असतं? फोर्स असतं. ओके, सगळ्यांना समजलं का? बघा एक्झाम्पल, T2 काढायचं होतं आपल्याला. ह्या स्ट्रिंगमध्ये असणारं टेन्शन या दोन मासेसमुळे आहे आणि त्यामुळे M1 प्लस M2 इंटू A केलं. मास इंटू ॲक्सलरेशन. पहिल्यांदा आपल्याला A काढला पाहिजे. टोटल सिस्टीमचं ॲक्सलरेशन A हे कसं काढायचं? ॲप्लाइड फोर्स अपॉन टोटल मास. ॲप्लाइड फोर्स इकडे T3 आहे. T3 अपॉन टोटल मास M1 प्लस M2 प्लस M3 केलं. आन्सर काय मिळालं आपल्याला? 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि ह्याची व्हॅल्यू इथं टाकली की T2 काय मिळाला? 32 न्यूटन. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये इथं काय सांगितलं आहे? तर इथं एक रिजिड सपोर्ट आहे. त्या सपोर्टला इथं एक पुली कनेक्टेड आहे. पुली. ओके, पुली म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, चक्र असतं ना, विहिरीवर असते बघा चक्र, दोरी टाकलेली असते त्याच्यावरनं, त्याला आपण काय म्हणतो? पुली असं म्हणतो. मग अशा प्रकारे इथं एक पुली आहे. ओके, आणि त्या पुलीवरून अशी एक स्ट्रिंग पास होतीये. पुलीवर काय केली? अशी एक स्ट्रिंग पास केलेली आहे. त्या स्ट्रिंगला एका साईडला 6 kgचं मास कनेक्टेड आहे आणि दुसऱ्या एंडला 10 kgचं मास कनेक्टेड आहे. असे दोन मासेस या स्ट्रिंगला कनेक्टेड आहेत आणि स्ट्रिंगमध्ये असणारं टेन्शन किती आहे? T. आता मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये FBD शिकवताना सांगितलेलं होतं बघा की पुली असेल सपोज किंवा कोणत्याही दोन बॉडीज आहेत, जर त्या दोन बॉडीज एकाच स्ट्रिंगनं कनेक्टेड असतील
तर त्या एका स्ट्रिंगमध्ये सगळीकडे टेन्शन कसं असतं, सेम असतं. पण स्ट्रिंग जर ब्रेक झालेली असेल आणि पुढे परत दुसरी स्ट्रिंग कनेक्टेड असेल तर टेन्शनची व्हॅल्यू डिफरंट असेल. ओके, आता इथं एकच स्ट्रिंग आहे ना, मग ती एकच स्ट्रिंग असल्यामुळे ह्या दोन्ही साईडला टेन्शन सेम आहे. पण हे जे एक्झाम्पल होतं याच्यामध्ये ही एकच अखंड स्ट्रिंग आहे का, नाही. या दोन मासेसमध्ये एक स्ट्रिंग आहे, याच्यामध्ये दुसरी आहे आणि इथं पुढे तिसरी, अशा 3 स्ट्रिंग कनेक्टेड आहेत. म्हणून इथे टेन्शन T1, T2, T3 हे कसे आहेत, डिफरंट आहेत. पण याच्यामध्ये ही एकच स्ट्रिंग अखंड पूर्ण पास झालेली आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये दोन्ही साईडला टेन्शन सेम असेल, किती असेल, T. आणि एका साईडला मास कनेक्टेड आहे 6 kg, एका साईडला आहे 10 kg. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं, क्वेश्चन काय बघा, टेन्शन इन द स्ट्रिंग, टेन्शन विचारले, T विचारले आपल्याला आणि ऑप्शन्स गिव्हन आहेत आपल्याला. ओके, तर अशा प्रकारे काल लास्ट लेक्चर जे झालं आपलं फ्री बॉडी डायग्राम्सचं, त्याच्यामध्ये मी तुम्हाला याचा एक शॉर्टकट फॉर्म्युला होमवर्कसाठी पण दिलेला होता आणि त्याचं ॲन्सर बघा, T टेन्शन फाइंड आउट करायचं असेल तर काय करतो आपण, 2m1 m2 अपॉन m1 प्लस m2 आणि इंटू काय करायचं असतं, G. T इक्वल टू कसं फाइंड आउट करायचं, 2m1 m2 अपॉन m1 प्लस m2 इंटू G इक्वल टू 2. m1 किती आहे, 6 kg, m2 किती आहे, 10 kg डिवायडेड बाय m1 प्लस m2 6 प्लस 10 इंटू 9.8. बघा, 2m1 m2 अपॉन m1 प्लस m2 इंटू G. लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस अशा प्रकारे पुलीचं एक्झाम्पल आहे, त्याच्यावरून एक स्ट्रिंग पास झाली आहे आणि त्याला 2 मासेस कनेक्टेड आहेत, स्ट्रिंगमधलं टेन्शन T आहे, तर ते टेन्शन कसं फाइंड आउट कराल, त्याचा शॉर्टकट फॉर्म्युला डायरेक्ट लक्षात पाहिजे आपल्या. काय फॉर्म्युला आहे, 2m1 m2 अपॉन m1 प्लस m2 इंटू G, 2 इंटू 6 इंटू 10 अपॉन 6 प्लस 10 इंटू 9.8. आता हे जर तुम्ही सॉल्व केलं तर काय येईल बघा, 120 डिवायडेड बाय 16 इंटू 9.8 आणि हे जर तुम्ही सॉल्व केलं तर याचं ॲन्सर येईल 73.5 न्यूटन आणि ऑप्शन डी हा करेक्ट असेल. ॲन्सर काय येईल बघा, 73.5 न्यूटन. ओके, अशा प्रकारे हे दोन्ही एक्झाम्पल सगळ्यांनी नोट करून घ्यायचे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे इथे सपोर्ट आहे, सपोर्टला पुली कनेक्टेड आहे, पुलीला 2 मासेस कनेक्टेड आहेत, एक आहे 5 kgचं, दुसरं आहे 10 kgचं आणि ही पुलीवर स्ट्रिंग जी आहे ती मूव्ह होती आहे. ऑफकोर्स सगळ्यांना माहिती आहे आता की इथं हेवी मास आहे, इथं लाईट मास आहे. हेवी मास खाली येणार आहे म्हणजे ही स्ट्रिंग जी आहे ही अशी खाली इकडे जाणार आहे 10 kgला आणि इकडे वर जाईल. ओके, आता तुम्हाला काय विचारलं आहे तर ॲक्सेलरेशन विचारलं आहे आणि इथे स्ट्रिंग ज्यावेळेस डाऊनवर्ड जाईल त्यावेळेस ॲक्सेलरेशन A, इथे सुद्धा ॲक्सेलरेशन A असेल. म्हणजे 10 kgचं मास ॲक्सेलरेशन Aनं डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह होईल, 5 kgचं मास ॲक्सेलरेशन Aने अपवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह होईल आणि एकच स्ट्रिंग आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये ॲक्सेलरेशन कसं असेल, सेम असेल. आता इथं बघायचं आपल्याला की ॲक्सेलरेशन कसं काढायचं. लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला या अशा प्रकारच्या एक्झाम्पलसाठी टेन्शनचा आणि ॲक्सेलरेशनचा दोन्ही फॉर्म्युले सांगितलेले होते. टेन्शनचा फॉर्म्युला आत्ता आपण बघितला, तो काय होता, 2m1 m2 अपॉन m1 प्लस m2 इंटू G हा टेन्शनचा फॉर्म्युला होता. आता ॲक्सेलरेशन कसं काढायचं, ॲक्सेलरेशनमध्ये काय करायचं आहे तर 2 मासेसमधला डिफरन्स अपॉन 2 मासेसची ॲडिशन इंटू काय करायची, G. ओके, लक्षात ठेवा, 2 मासेसमधला डिफरन्स अपॉन 2 मासेसची ॲडिशन इंटू काय करायचं, G. डिफरन्स घेताना हेवी मायनस लाईट. ओके, आता हेवी कोण आहे, 10 आहे ना, म्हणजे तुम्ही इथं घेणार m2, सपोज हा आहे m1, हा आहे m2, तर काय घेणार m2 मायनस m1 अपॉन m1 प्लस m2 इंटू G. मी तुम्हाला होमवर्कला क्वेश्चन सांगितलेला होता, त्याचा ॲन्सर तुम्ही फाइंड आउट केला असेल. बघा, जर m2 ग्रेटर दॅन m1 असेल तर इथं m2 मायनस m1 येणार आणि जर m1 ग्रेटर दॅन m2 असेल तर m1 मायनस m2 हा चेंज फक्त होईल. बघा काय सांगितलं की जे मोठं मास आहे ते इथं पहिल्यांदा येईल आणि जे छोटं आहे ते नंतर येईल.
M2 मोठा असेल तर M2 मायनस M1 आणि M1 मोठा असेल तर M1 मायनस M2. ओके, बाकी सेम फॉर्म्युला. त्यामुळे फॉर्म्युला लक्षात कसा ठेवायचा, तर दोन मासेसचा मधला डिफरन्स घ्यायचा अपॉन दोन मासेसची ॲडिशन करायची आणि इंटू काय करायचं G. मग आता M2 किती आहे बघा 10 आहे, M1 किती आहे 5 डिवायडेड बाय 10 प्लस 5 आणि इंटू G. 10 मायनस 5 असेल 5, 10 प्लस 5 15 इंटू G. म्हणजेच हे किती आले 1/3 G. म्हणजेच काय तर G/3. म्हणजे फायनल आन्सर आपला काय मिळालं G/3. ऑप्शन C विल बी द करेक्ट ऑप्शन. ओके, टेन्शन ॲक्सलरेशन हे दोन्ही फॉर्म्युले आपल्याला पाठ असले पाहिजेत. ओके, ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला लक्षात कसा ठेवायचा, डिफरन्स इन द मासेस अपॉन ॲडिशन ऑफ मासेस इंटू G आणि आन्सर काय मिळालं आपल्याला G/3. नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये काय सांगितलं बघा, हे जे एक्झाम्पल्स आहेत याला तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे, थेरॉटिकल क्वेश्चन प्रत्येक क्वेश्चनला आहे, पण तो जो क्वेश्चन आहे ती फक्त काय करतो डायग्रॅमला एक्सप्लेन करतो, म्हणून तो मी इथं लिहिला नाही आहे. पण तुम्ही आता डायग्रॅमवरून तो क्वेश्चन आपल्याला समजू शकतो. ओके, काय केलेलं आहे, इथे एक स्मूथ सरफेस आहे, स्मूथ फ्रिक्शनलेस सरफेस आहे, त्याच्यावर एक मास इथं ठेवलं आहे. ते मास किती आहे कॅपिटल M. कॅपिटल M एवढं मास कुठे ठेवलं आहे तर या स्मूथ हॉरिझॉन्टल टेबलवर ठेवलं आहे. त्या मासला इथं एक स्ट्रिंग कनेक्टेड आहे आणि टेबल जो आहे त्याच्या एंडला इथं एक पुली कनेक्टेड आहे. टेबलच्या एंडला काय कनेक्टेड आहे पुली, आणि त्या पुलीवरनं एक स्ट्रिंग अशी पास होते. खाली इथं कोणतं मास कनेक्ट केलेलं आहे बघा स्मॉल M एवढं मास कनेक्टेड आहे आणि याच्या टेबलवर जे एंड आहे त्याला काय कनेक्ट केलेलं आहे मास कॅपिटल M. म्हणजे या पुलीवरून स्ट्रिंग एक पास होते, त्याच्या एका एंडला इथं स्मॉल M मास जे आहे ते हँग होते खाली, आणि इथं ही स्ट्रिंगचं दुसरं टोक जे आहे ते कुठं कनेक्टेड आहे टेबलवर जे मास कॅपिटल M ठेवले त्याला कनेक्टेड आहे. आता मला सांगा टेन्शन डिफरंट असेल का सेम असेल स्ट्रिंगमध्ये. या पुलीवरून पास होणारी ही जी स्ट्रिंग आहे ही एकच स्ट्रिंग आहे. ओके, स्ट्रिंग तुटलेली आहे का नाही, ही पूर्ण स्ट्रिंग आहे एकच. त्याच्यामुळं इथं जेवढं टेन्शन आहे ती तेवढंच टेन्शन इथं आहे ती. ओके, आता आणखीन तुम्हाला क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे बघा की ही जी टोटल सिस्टीम आहे ही कुठं मूव्ह होती आहे इकडं टुवर्ड्स राईट मूव्ह होती आहे. म्हणजे हे जे मास आहे हे पुढं सरकतं इकडे, म्हणजेच काय हे मास जे आहे हे कुठे जाणार खाली जाणार आहे. म्हणजे स्मॉल M मास कुठे मूव्ह होत आहे डाऊनवर्ड, आणि हे मास जे आहे ते कुठे मूव्ह होत आहे टुवर्ड्स राईट. ओके, आणि म्हणून याचं ॲक्सलरेशन मी डाऊनवर्ड दाखवलं आहे आणि या माससाठी असलेलं ॲक्सलरेशन टुवर्ड्स राईट दाखवलं आहे. हे कळलं का बघा सगळ्यांना. हा सगळा क्वेश्चन आहे. क्वेश्चनमध्ये काय काय सांगितलं, देर इज अ मास ऑफ कॅपिटल M विच इज केप्ट ऑन द स्मूथ हॉरिझॉन्टल टेबल, pulley is connected to the one end of the table and string is passing over the pulley. One end of the string is connected to the mass capital M and other end is connected to the mass small m which is hanging freely. Tension in the string is T and the whole system is moving downward. Okay, ही सिस्टीम कुठे चालली आहे सगळी डाऊनवर्ड चालली आहे, म्हणजे या मास स्मॉल एमचं ॲक्सलरेशन डाऊनवर्ड आहे आणि याचं कुठे आहे टुवर्ड्स राईट. आता क्वेश्चन काय बघा, काय विचारलं आहे आपल्याला, टेन्शन इन द स्ट्रिंग. टेन्शन T विचारलेलं आहे किती आहे. मग टेन्शन T कसं काढायचं, तर त्यासाठी आपल्याला काय काढल्या पाहिजेत FBD काढल्या पाहिजेत, फ्री बॉडी डायग्रॅम. कोणाच्या या दोन मासेसच्या FBD काढायच्या. बघा पहिल्यांदा इथं हा एक मास आहे, आता ही जी आपण ड्रॉ करणार आहे ही आहे FBD ऑफ कॅपिटल M मास. ओके, FBD कॅपिटल M ची काढतोय आपण. तर याच्यामध्ये हा जो कॅपिटल M मास आहे हा कुठे आहे असा टेबलवर आहे. त्यानंतर याला इथं एक स्ट्रिंग कनेक्टेड आहे आणि त्याच्यामध्ये टेन्शन किती आहे T, आणि ही सिस्टीम कुठे चालली आहे तर ॲक्सिलरेशन एनी टुवर्ड्स राईट चालली आहे. ओके, आणि त्याच्यावर इथं असे फोर्सेस ॲक्ट होतात. हे कोणते दोन फोर्सेस आहेत तर खाली आहे इकडं वेट आणि वर काय आहे नॉर्मल रिॲक्शन, त्याला तुम्ही N किंवा R काहीही यूज करू शकता. आता FBD मध्ये बॅलन्स्ड फोर्सेस जे आहेत ते घ्यायची गरज नाही. बघा नॉर्मल रिॲक्शन आणि वेट हे दोन्ही कसे असणार इक्वल आणि अपोजिट. म्हणजे ह्या ब्लॉकचं वेट जेवढं त्या सरफेसवर फॉल होतं तेवढीच त्याच्यावर काय एक्झर्ट केली जाते नॉर्मल रिॲक्शन. म्हणजे जेवढं वेट आहे तेवढंच काय आहे नॉर्मल रिॲक्शन. म्हणजे आपण इथे असं म्हणू शकतो
की n इक्वल टू काय असणार आहे, mg असणार आहे. ओके, n इक्वल टू काय असणार आहे, mg. ओके, दोन्ही कसे आहेत, इक्वल आणि अपोजिट आहेत. मग आता ह्या दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे. जर मी ॲडिशन केली, एक आहे अपवर्ड एक आहे डाऊनवर्ड. सपोज हे आहे वर 5, खाली आहे 5, पण एक वर एक खाली म्हणजे काय झालं, एक प्लस एक मायनस, म्हणजे 5 मायनस 5 रिझल्टंट फोर्स किती झालं, 0. म्हणजे व्हर्टिकल रिझल्टंट फोर्स याच्यावर किती आहे, 0 आहे. म्हणजे n इक्वल टू mg आहे, पण हे कसे आहेत, अपोजिट आहेत आणि त्यामुळे ते काय होतील, एकमेकांना कॅन्सल होतील. ओके, मग आता आपल्याला काय बघायचं आहे, तर हे जे फोर्सेस आहेत दोन हॉरिझॉन्टल फोर्सेस. मग आता हॉरिझॉन्टल फोर्सेससाठी इक्वेशन काय येईल बघा, T इक्वल टू काय असेल बघा, हॉरिझॉन्टल फोर्सेस जे आहेत त्यांच्यासाठी आपण इक्वेशन बघूयात. जसं मी आत्ता सांगितलं, व्हर्टिकल फोर्सेस एकमेकांना काय होतात, कॅन्सल होतात, त्याच्यामुळे ते कन्सिडर करायची गरज नाही. मग T इक्वल टू काय असणार बघा, ma. ओके, ॲक्सेलरेशनच्या डायरेक्शनमध्ये असणारा फोर्स T पॉझिटिव्ह असेल आणि T इक्वल टू काय असेल, मास इंटू ॲक्सेलरेशन ma. ओके, दिस इज अवर फर्स्ट इक्वेशन. त्यानंतर FBD सेकंड बघूया आपण. FBD ऑफ स्मॉल m मास. स्मॉल m हे जे मास आहे याची FBD काढूया आपण. इथं आहे स्मॉल m मास, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये त्याचा असेल वेट, अपवर्ड डायरेक्शनमध्ये असेल टेन्शन, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असेल ॲक्सेलरेशन. बघा, स्मॉल m त्याचं वेट कुठं असणार, डाऊनवर्ड स्मॉल mg. वर त्याच्या स्ट्रिंग कनेक्टेड आहे, टेन्शन आहे, त्यानंतर ॲक्सेलरेशन आहे डाऊनवर्ड. लक्षात ठेवायचं, टेन्शनचा ॲरो ड्रॉ करताना ऑलवेज तो बॉडीपासून कुठे असला पाहिजे, अवे असला पाहिजे. इथे सुद्धा बघा, कॅपिटल M मास आहे, त्याचं टेन्शन जे काढलेलं आहे मी, त्याचा ॲरो कुठे आहे, अवे फ्रॉम द बॉडी. इथे पण सेम तसाच पाहिजे. इथं बॉडी आहे, टेन्शनचा ॲरो अवे फ्रॉम द बॉडी आहे. आता ॲक्सेलरेशनच्या डायरेक्शनमधलं फोर्स mg हे कसं असेल बघा, पॉझिटिव्ह. मग mg मायनस त्याच्या अपोजिट असणारं फोर्स T हे असेल निगेटिव्ह. mg पॉझिटिव्ह कारण ते ॲक्सेलरेशनच्या डायरेक्शनमध्ये आहे. त्यानंतर T कसा असेल, निगेटिव्ह. mg मायनस T इज इक्वल टू m इंटू a. आता इथला m जो लिहितोय आपण तो m कसा आहे बघा, स्मॉल m आहे. लक्षात ठेवायचं, m कसला आहे, स्मॉल m. आता याच्यावरून Tचं इक्वेशन काय येईल मग, देअरफॉर T इज इक्वल टू mg मायनस ma. दिस इज सेकंड इक्वेशन. T इक्वल टू काय आला, mg मायनस ma. आता हे जे दोन इक्वेशन्स आहेत आपल्याला टेन्शन फाइंड आउट करायचं आहे. ओके, इथं T इक्वल टू काय, ma आहे, तिथं T इक्वल टू काय, mg मायनस ma आहे. मग इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन्स 2 and 1 आणि 2 या दोन इक्वेशन्सचा जर आपण यूज केला तर T इक्वल टू काय आहे, स्मॉल mg मायनस स्मॉल ma असं आहे ना. स्मॉल mg मायनस स्मॉल ma म्हणजेच काय, तर m इंटू ब्रॅकेट g मायनस a, स्मॉल m इंटू ब्रॅकेट g मायनस a इक्वल टू स्मॉल m इंटू ब्रॅकेट g मायनस a काय आहे बघा, g मायनस a करायचं आहे आपल्याला. मग आता याच्यामध्ये a ची व्हॅल्यू आपल्याला टाकायची आहे आणि ती कोणत्या फॉर्ममध्ये टाकायची आहे, तर टीच्या फॉर्ममध्ये आणि जीच्या फॉर्ममध्ये. ओके, आता हा जो a आहे a, तो a आपण कसा काढू शकतो बघा. a इथं बघा ह्या इक्वेशन 1चा यूज केला तर a म्हणजे काय मिळेल आपल्याला, कॅपिटल T अपॉन कॅपिटल M. ओके, काय केलं आपण बघा, mg मायनस ma केलं, ह्यातनं स्मॉल m कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये g मायनस a राहिला, m इंटू g ॲज इट इज ठेवला, मायनस एच्या ऐवजी T बाय कॅपिटल M ही व्हॅल्यू इथं टाकली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी a ची व्हॅल्यू का पुटअप केली, का केली असेल पुटअप. ऑप्शन बघा जरा, ऑप्शनमध्ये a हा आहे का, कुठं नाही आहे. मग आपल्याला ॲन्सर कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे, जीच्या फॉर्ममध्ये. म्हणजे यातनं a काय झाला पाहिजे, रिमूव्ह झाला पाहिजे आणि म्हणून aच्या जागी आपण T बाय M ही व्हॅल्यू टाकली. पुढे काय येईल बघा, मग mg मायनस T स्मॉल m अपॉन कॅपिटल M. T स्मॉल m अपॉन कॅपिटल M. पुढं काय येईल बघा, T प्लस T स्मॉल m अपॉन कॅपिटल M
इज इक्वल टू स्मॉल एम जी. बघा हा टी इथंच ठेवला, ही मायनसची टर्म जी आहे ती LHSला घेतली, टी प्लस कॅपिटल टी स्मॉल एम अपॉन कॅपिटल एम, आणि हा इथं स्मॉल एम जी ॲज इट इज राहिला. ह्यातनं टी मी कॉमन काढते, राहिला काय बघा 1 प्लस स्मॉल एम अपॉन कॅपिटल एम इज इक्वल टू स्मॉल एम जी. टी इंटू इथं काय येणार बघा ब्रॅकेटमध्ये हा कॅपिटल एम इथं आला प्लस स्मॉल एम डिवायडेड बाय कॅपिटल एम आणि इज इक्वल टू स्मॉल एम जी. ओके, त्यानंतर टी काढायचं आहे आपल्याला. ही जी टर्म आहे ती इकडे टाका राईट हँड साईडला, रिव्हर्स होईल. मग टी इक्वल टू काय असेल स्मॉल एम जी इंटू हा कॅपिटल एम जाईल न्यूमरेटरला अपॉन कॅपिटल एम प्लस स्मॉल एम येईल डिनॉमिनेटरला. ओके, आणि त्यामुळे मग आन्सर काय येईल कॅपिटल एम इंटू स्मॉल एम अपॉन कॅपिटल एम प्लस स्मॉल एम इंटू जी. दिस इज द रिक्वायर्ड टेन्शन. ऑप्शन कोणता करेक्ट असेल डी. बघा सगळ्यांनी काय काय केलं, FBD काढल्या, कॅपिटल एमची आणि स्मॉल एमची दोन्ही FBDवरून इक्वेशन्स तयार केले. हे जे इक्वेशन्स आहेत 1 आणि 2 याच्यामध्ये आपल्याला टेन्शन फाइंड आउट करायचं आहे. मग त्यासाठी इथं हे जे ॲक्सेलरेशन आहे हे बघा इथं काय केलं टी इक्वल टू काय mg मायनस ma हे रिलेशन घेतलं, ह्यातनं m कॉमन काढला g मायनस a ची व्हॅल्यू इक्वेशन 1 वरून काढली आणि ती इथे टाकली आणि मग पुढे सॉल्व केलं तर आपल्याला फायनल आन्सर काय मिळालं कॅपिटल M इंटू स्मॉल एम अपॉन कॅपिटल M प्लस स्मॉल एम इंटू जी. सगळ्यांनी हे दोन्ही एक्झाम्पल्स नोट करून घ्यायचे आहेत आणि ते एक्झाम्पल्स स्वतः एकदा सॉल्व करून बघायचे आहेत. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल बघायचे आहेत आपल्याला. बघा याच्यामध्ये इथं काय सांगितलेलं आहे, एक इन्क्लाइन सरफेस आहे आणि या अशा इन्क्लाइन सरफेसवर इथे एक पुली कनेक्टेड आहे आणि याच्यावरून एक स्ट्रिंग पास होती आहे. या स्ट्रिंगमध्ये इथे टेन्शन आहे टी आणि सेम टेन्शन इथं असेल टी. आणि काय सांगितलं आहे तर या पुलीवरून इथं या इन्क्लाइन सरफेसवर एक ब्लॉक आहे आणि त्याचं मास आहे m आणि हे जे दुसरं एंड आहे त्याला एक मास कनेक्टेड आहे किती 2m. अशा प्रकारची एक अरेंजमेंट आहे आणि हा इन्क्लिनेशनचा अँगल किती सांगितला आहे 30 डिग्री सांगितला आहे आणि तुम्हाला काय विचारलं आहे ॲक्सेलरेशन a विचारलं आहे. आत्तापर्यंतचे आपण जे एक्झाम्पल बघितले ते कसे होते तर हॉरिझॉन्टल सरफेसवर ब्लॉक मूव्ह होतो आहे असं होतं ना. आता जर असा इन्क्लाइंड सरफेस दिला असेल तर इन्क्लाइन सरफेससाठी काय करायचं तर आपल्याला ॲक्सेलरेशन काढण्यासाठी काय केलं पाहिजे बघा तर पहिल्यांदा ह्याची एक FBD काढायची, ह्याची एक FBD काढायची आणि मग ॲक्सेलरेशन फाइंड आउट करायचं. मग त्यासाठी पहिल्यांदा बघा FBD ऑफ m आणि दुसरे असेल FBD ऑफ 2m. ओके, अशा प्रकारे आपण दोन FBD बघणार आहोत. एक असेल कोणाची m ची आणि दुसरी असेल 2m ची. दोन मासेस आहेत ना याच्यामध्ये त्याच्यामुळे दोघांच्या FBD काढूयात. बघा असा हा इन्क्लाइन सरफेस आहे, ह्याचा अँगल जो आहे तो 30 डिग्री आहे. इथं मास ठेवलेला आहे ते मास आहे m. त्यानंतर इकडे त्याला स्ट्रिंग कनेक्टेड आहे त्याच्यामध्ये टेन्शन T आहे. आता सगळ्यांनी इथे जे मी सांगते ते नीट लक्षात ठेवायचं आहे. बघा ज्यावेळेस इथं मास आहे त्यावेळेस याचं वेट कुठे ॲक्ट होत असणार आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. वेट असेल व्हर्टिकली डाऊनवर्ड. रिॲक्शन जी आहे ती असेल इकडे R किंवा त्याला तुम्ही N असं म्हणू शकता. बघा हे टेन्शन आपल्याला गिव्हन आहे. आपण काय केलं तर या ब्लॉकचं वेट हे कुठे ॲक्ट होणार आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड mg. रिॲक्शन R ही कुणाकडून एक्झर्ट केली जाणार आहे या सरफेसकडून. इथं जो हा इन्क्लाइन सरफेस आहे तो सरफेस या ब्लॉकवर रिॲक्शन एक्झर्ट करतो आणि रिॲक्शन कशी असते त्या सरफेसला परपॅन्डिक्युलर. मग या सरफेसला ही रिॲक्शन कशी आहे परपॅन्डिक्युलर आणि वेट कुठं आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड. आता सपोज मी ही आरची लाईन खाली एक्सटेंड केली, इकडे त्याला एक ॲरो ड्रॉ केला आणि इकडे ही एक लाईन एक्सटेंड केली. तर आता इथे जेवढा अँगल आहे तेवढाच अँगल इथं असणार आहे 30 डिग्री. म्हणजे ज्या अँगलमधून सरफेस इन्क्लाइंड आहे तेवढ्याच अँगलमधून हा जो मास आहे
तो या लाईनसोबत काय असणार आहे, व्हर्टिकलसोबत इन्क्लाइंड असणार आहे. ओके, म्हणजे या मासने या लाईनसोबत व्हर्टिकल लाईनसोबत अँगल किती केला आहे, 30 डिग्री. मग आता या एमजीनं या लाईनसोबत अँगल 30 तयार केला आहे, म्हणजे ही लाईन त्याचा कुठला कॉम्पोनंट आली, कॉस, mg कॉस 30. आणि ही रिमेनिंग लाईन जी आहे ती कोणता कॉम्पोनंट आली, mg साइन 30. ओके, काय केलं सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. आपण याची FBD ड्रॉ केली. कशी, तर इथे स्मॉल m हे मास आहे, इकडे या साईडला टेन्शन आपल्याला गिव्हन आहे. मग आता आपण काय केलं, याचं वेट कुठे असणार, व्हर्टिकली डाऊनवर्ड. मग त्याला 2 कॉम्पोनंटमध्ये स्प्लिट केलं. ओके, mgला हा जो कॉम्पोनंट आहे असेल कॉस, mg कॉस 30, इकडचा असेल mg साइन 30. आता हे जे कॉम्पोनंट आहेत हे 2 बॅलन्स होणार, म्हणजे इकडे जेवढं फोर्स आहे तेवढंच इकडे असलं पाहिजेत. मग आता याचं ॲक्सेलरेशन कुठे आहे सांगा मला. हा ब्लॉक जो आहे त्याचं ॲक्सेलरेशन कुठे आहे, इकडे आहे, बरोबर. आता ॲक्सेलरेशन इकडं आहे, टेन्शन इकडं आहे आणि mg साइन 30 त्याच्या अपोजिट साईडला आहे. म्हणजे ॲक्सेलरेशन टेन्शन हे सेम डायरेक्शनमध्ये आहेत आणि mg साइन 30 त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये. मग काय करायचं, ॲक्सेलरेशनच्या डायरेक्शनमधलं फोर्स म्हणजे टी हे कसं घ्यायचं, पॉझिटिव्ह. याच्या अपोजिट असणारं फोर्स म्हणजे mg साइन 30 हे असेल निगेटिव्ह, म्हणजे टी मायनस mg साइन 30 इज इक्वल टू m इंटू a. ओके, सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. याच्या डायरेक्शनमधलं फोर्स टी पॉझिटिव्ह, अपोजिट mg साइन 30 निगेटिव्ह, मग टी मायनस mg साइन 30 इज इक्वल टू मास आहे m इंटू ॲक्सेलरेशन a, ma. टी मायनस mg साइन 30 इक्वल टू ma. दिस इज अवर फर्स्ट इक्वेशन. आता इथे FBD काढूया 2mg. 2m हे जे मास आहे याच्या इथं वर स्ट्रिंग कनेक्टेड आहे, म्हणजे इकडं टेन्शन आलं. ॲक्सेलरेशन कुठे आहे बघा, डाऊनवर्ड आहे आणि याचं वेट खाली 2mg. ओके, तर याच्यासाठी इक्वेशन काय असेल, तर ॲक्सेलरेशनच्या डायरेक्शनमधलं 2mg फोर्स हे असेल पॉझिटिव्ह, मायनस टी अपोजिट आहे म्हणून निगेटिव्ह, इज इक्वल टू मास आहे 2m इंटू ॲक्सेलरेशन a. दिस इज अवर सेकंड इक्वेशन. आता इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड आपल्याकडे आहेत, त्याचा यूज करूया. इथं फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन्स आहेत, आपल्याला ॲक्सेलरेशन विचारलं आहे. मग या 2 इक्वेशन्सची जर आपण ॲडिशन केली, इक्वेशन 1 + 2 केलं तर काय कॅन्सल होईल बघा. इक्वेशन 1 + 2 केल्यावर टी कॅन्सल होईल आणि मग आपल्याला ए मिळेल. बघा, टी कॅन्सल झाला, 2mg पॉझिटिव्ह मायनस mg साइन 30 इज इक्वल टू ma + 2ma म्हणजे किती आला, 3ma. ह्यात सगळ्यातून m कॅन्सल झाला, इथं m कॉमन निघेल, या m सोबत तो कॅन्सल होईल. राहिला का इथे 2g मायनस इथला g साइन 30 किती असेल, 1/2 इज इक्वल टू 3a. ओके, m कॅन्सल झाला, साइन 30ची व्हॅल्यू टाकली. आता पुढे काय येईल बघा, 2g मायनस g/2 किती येईल बघा, 3/2g. 2g मायनस g/2 किती येणार, 3/2g इज इक्वल टू 3a. आता हा 3 या 3 सोबत काय झाला, कॅन्सल झाला. मग a इक्वल टू काय मिळालं, g/2. a इक्वल टू मिळाला g/2. ऑप्शन सी विल बी द करेक्ट ऑप्शन. बघा, FBD 2 ड्रॉ केल्या, त्याच्यावरून 2 इक्वेशन्स काढले आणि इक्वेशन 1 + 2 केलं. टी कॅन्सल झाला आणि आपल्याला एची व्हॅल्यू मिळाली किती, g/2. सगळ्यात महत्त्वाचं ही FBD आपल्याला ड्रॉ करता येते, पण ही थोडी अवघड वाटते, त्यामुळं ही प्रत्येकाने व्यवस्थित समजून घ्यायची आहे की FBD कशी ड्रॉ केली आहे. बघा, इथं मास आहे, याचं वेट mg खाली आहे डाऊनवर्ड. इथं रिॲक्शन आहे, रिॲक्शनला मी इकडे एक्सटेंड केलं. याच्यासोबत हा अँगल, इथं जेवढा अँगल असणार तेवढाच इथं असणार आहे 30. mgनं या लाईनसोबत अँगल केला आहे म्हणून ही लाईन mg कॉस 30 आली आणि ही कोणती आली, mg साइन 30. ओके, मग हे 1, 2 आणि हे 3 या तिघांसाठी इक्वेशन अप्लाय केलं, टी मायनस mg साइन 30 इक्वल टू ma. ओके, इक्वेशन दोघांची ॲडिशन केली आणि ए किती मिळाला, g/2. त्यानंतर नेक्स्ट बघा, हे अशा प्रकारचं एक एक्झाम्पल आहे. अशी एक अरेंजमेंट दिली आहे तुम्हाला आणि काय सांगितलेलं आहे,
तर T1 विचारलं आहे, म्हणजे इथं ह्या स्ट्रिंग डिफरंट आहेत. इथं टेन्शन वेगळं आहे, इथं टेन्शन वेगळं आहे, इथं टेन्शन वेगळं आहे. कारण काय केलं आहे, 1 2 3 अशा 3 स्ट्रिंग इथं कनेक्टेड आहेत. ओके, मग प्रत्येक स्ट्रिंगमधलं टेन्शन काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. आणि मग तुम्हाला काय विचारलं तर या स्ट्रिंगमधलं टेन्शन T1 विचारलं आहे. पण ते टेन्शन कशामध्ये विचारलं आहे, ब्रॅकेटमध्ये बघा, इन kg वेट. न्यूटनमध्ये नाही विचारलं, कशामध्ये विचारलं आहे, kg वेटमध्ये. म्हणजे काय करायचं आहे, kgमध्येच ॲन्सर काढायचं आहे, न्यूटनमध्ये काढायचं नाही आहे. आलं लक्षात, kgमध्ये ॲन्सर काय आहे असा आपल्याला क्वेश्चन आहे. तर त्यामध्ये काय केलं पाहिजेत बघा आपल्याला, नीट लक्ष द्यायचं सगळ्यांनी. बघा इथे ही डायग्रॅम जी आहे याच्यामध्ये मी थोडा चेंज करते. याच क्वेश्चनमध्ये सपोर्ट आहे. ओके, हा अँगल किती सांगितलं तुम्हाला, 30 अँगल सांगितला आहे. इथं दुसरी स्ट्रिंग कनेक्टेड आहे. त्यानंतर इथं सपोर्ट आहे, इथं मास कनेक्टेड आहे, किती 2 kg वेट. ओके, ही गिव्हन डायग्रॅम आहे. आता आपल्याला इथं काय सांगितलं आहे, टेन्शन T1 आहे, T1 आहे. इथं पण टेन्शन आहे पण ते आपल्याला गिव्हन नाही. मग ते किती घेऊया आपण, T घेऊया. या स्ट्रिंगमधलं टेन्शन किती आहे माहिती आहे का आपल्याला, नाही. मग किती घेतलं आपण, T एवढं घेतलं. आता हे जे टेन्शन आहे याला मी 2 कॉम्पोनंटमध्ये असं स्प्लिट करते. बघा काय केलं, इथं आहे टेन्शन T. ओके, इथं टेन्शन काय असेल, T असेल. ते आपण घेतलेलं आहे, तुम्हाला क्वेश्चनमध्ये गिव्हन नाही. आणि इथं टेन्शन जे T1 आहे ते आपल्याला गिव्हन आहे. मग इथं अँगल 30 आहे, तर हा अँगल किती आला, 30 आला. टेन्शन Tनं या लाईनसोबत अँगल 30 केला आहे, म्हणजे ही त्याचा कोणता कॉम्पोनंट आली, कॉस, T cos 30. आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट कोणता असेल मग, T sin 30. इकडचा कॉम्पोनंट आहे T cos 30, इकडचा कॉम्पोनंट आहे T sin 30. आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त बॅलन्सिंग करायचं आहे. टोटल व्हर्टिकल फोर्स, व्हर्टिकल रिझल्टंट फोर्स घ्यायचं आणि हॉरिझॉन्टल रिझल्टंट. ओके, तर व्हर्टिकलसाठी पहिल्यांदा बघा काय येईल, तर T sin 30 इज इक्वल टू किती आहे, 2 kg वेट. व्हर्टिकल फोर्सेस बघा, जेवढं वर असणार आहे तेवढंच खाली. वर किती फोर्स आहे, T sin 30, खाली किती फोर्स आहे, 2 kg वेट. आता kg वेटमध्ये तसंच ठेवायचं, कारण ऑप्शन आपल्याला kg वेटमध्ये आहेत. T इंटू sin 30 किती, 1/2 इक्वल टू 2 kg वेट. म्हणजेच T किती आला बघा, हा 1/2 इकडे गेला 2 झाला, 2 इंटू 2 किती, 4 kg वेट. T किती मिळाला आपल्याला, 4 kg वेट. आता हॉरिझॉन्टली बॅलन्स करा. T1 इज इक्वल टू T cos 30. T1 इज इक्वल टू T cos 30. T किती आहे बघा, 4 kg वेट. 4 kg वेट इंटू cos 30 किती असतो, √3/2. मग 2 4/2 आला 2 √3 kg वेट. दिस इज T1. 2 √3 kg वेट. ऑप्शन सी विल बी द करेक्ट ऑप्शन. बघा काय केलं आपण, लक्षात आलं का, या डायग्रॅममध्ये T1 काढायचं आहे. इथं टेन्शन T घेतला आपण. त्यानंतर याला 2 कॉम्पोनंटमध्ये स्प्लिट केलं. हा 30 आहे म्हणून हा पण 30 आला. हा आला T cos 30, हा आला T sin 30. व्हर्टिकल फोर्सेस बॅलन्स केले पहिल्यांदा. T sin 30 इक्वल टू 2 kg वेट. T sin 30 इक्वल टू 2 kg वेट. T काढला, 4 kg वेट आला. त्यानंतर हॉरिझॉन्टल फोर्सेस बॅलन्स करायचे. T1 इक्वल टू T cos 30. T1 इक्वल टू T cos 30. T किती आहे, 4 kg वेट इंटू cos 30 किती असतो, √3/2. 4 kg वेट इंटू √3/2 म्हणजे किती आला, 2 √3 kg वेट. अशा प्रकारे आज जे आपण एक्झाम्पल्स बघितलेत त्याच्यामध्ये आपण FBDचा यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व करतो आहे. आणि अशा प्रकारचेच एक्झाम्पल तुम्हाला मोशन ऑफ कनेक्टेड बॉडीज या सेक्शनमध्ये पाहायला मिळतील एररलेसमध्ये. तर ते एक्झाम्पल सगळ्यांनी सॉल्व करायला घ्यायचे. आणि अशा प्रकारे काही एक्झाम्पल्स आपण हा टॉपिक संपल्यानंतर परत पाहणार आहोत. ओके, पण आत्ता FBD हा जो सेक्शन आहे हा खूप महत्त्वाचा सेक्शन आहे. त्यामुळे त्याचे काही एक्झाम्पल्स मी इथं घेतलेत जेणेकरून तुम्ही त्याची आणखीन प्रॅक्टिस कराल. ओके.